श्रमिक कार्यालयाच्या संतराम पाटील सभागृहात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याला कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गिरणी कामगारांसह अन्य श्रमिक उपस्थित होते। या मेळाव्यात श्रमिकांच्या हिताच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। या मेळाव्यात गिरणी कामगारांना मुंबईतच घरं द्यावीत या मागणीसाठी आमदारांच्या घरावर तर 10 जूनला पेन्शनच्या प्रश्नासंदर्भात नूतन खासदारांच्या घरांवर मोर्चे काढण्याचा निर्णय घेण्यात आला। शक्तीपीठ महामार्गाचं काम होऊ देता कामा नये, लोकविरोधी ते काम आहे। त्याचप्रमाणे काजू परिषदेमध्ये जो विजय मिळाला, काजूचे दर काही प्रमाणात शेतकऱ्यांना वाढवून मिळाले। त्याचबरोबर आता सोयाबीन आणि इतर प्रश्न, डोंगरातल्या शेतकऱ्यांचे, जनावरांचे प्रश्न याच्याकरता आंदोलनाची एक मोठी भूमिका आज या कार्यालयातून घेऊन लोक त्या ठिकाणी जाणार आहेत। त्या दृष्टीनं जे ठराव होणार आहेत त्याच्यामध्ये ताबडतोबीनं गिरणी कामगारांच्या प्रश्नावर आमदारांकडे मोर्चे, नवीन निवडून आलेल्या खासदारांकडे पेन्शनच्या प्रश्नावरून मोर्चे आणि शक्तीपीठ महामार्गाला विरोध, काजू आणि सोयाबीनचे दर वाढले पाहिजेत याच्याकरताचं आंदोलन आणि जनावरांच्या प्रश्नावरती सरकारला धारेवर धरण्याकरता आंदोलन, या गोष्टींची या ठिकाणी चर्चा होऊन आता मोर्चे तातडीनं 10 तारखेपासून सुरू होतील असं सर्वसाधारण नियोजन आमच्या प्रमुख लोकांची सकाळी चर्चा होऊन झालेलं आहे। मेळाव्याला अनंत कुलकर्णी, एस.बी. पाटील, गोपाल पाटील, शांताराम पाटील, प्रकाश जाधव, सदाशिव खोपडे, प्रमोद परमणे, सुनील बारवाडे, धोंडीराम कुंभार यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील संघटनेचे प्रमुख आणि श्रमिक उपस्थित होते।